बघा चिंबोरी आहेत या. काय फिश आहे म्हणजे सिल्वर सुरमई काय असतो? चिताडा एवढा मोठा 10 किलोचा चिताडा. एक नंबर. नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण आता पनवेलमध्ये आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने मागे देखील आपण पनवेलचे व्हिडिओ बनवले होत्या. तर खूप म्हणजे एक बघा की पहिल्यांदाच मी पनवेलला आलो आणि म्हणजे पनवेलला व्हिडिओ बनवला पहिल्यांदाच आलो. पनवेलला भरपूर वेळा आलेलो आहे. तर उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला, छान वाटलं म्हणून आता परत आपण पनवेलला आलो. कारण तो म्हणजे उरण नाका फिश मार्केट पनवेल कोलीवाडा जो आहे तिथेच आहे. जरा आढावा घेऊया आणि बघूया कोणकोणत्या प्रकारची मासे इथे विकायला मिळते. म्हणजे आपल्याला एकदम मजा येईल. कारण फिश मार्केट म्हटलं की सर्वांचा आवडीचा विषय आहे. तर बघा हे समोर जे आपला शिल्प दिसतं आणि हा आहे पनवेलचा उरण नाका आणि हा आपला फिश मार्केट. आपण आता फिश मार्केटच्या आतमध्ये जाऊया आणि अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया म्हणजे जरा मजा येईल. तर बघा आपल्या समोरच प्रवेशाला म्हणजे पहिल्यांदा गावठी कोंबडा आणि गावठी अंडी दिसतात. कसे आहेत अंडी? कसे आहेत? 150 रुपये डझन. आणि कोंबडीचा कसा आहे भाव? 400 रुपये. 400 रुपये काय? कोंबडीचं एक कोंबडी 400 रुपये. ओके. सुरुवातीलाच आपणास तिथे सुकी मच्छी दिसते ग्राहक वगैरे येताना. तर कसं आहे, मी प्रवेशच केला तेव्हा मला एक म्हणजे इथला प्रसिद्ध एक माणूस आहे रामजाच्या होडीतील मच्छी. तर अगदी लोकल मच्छी असते. म्हणजे कसं आहे की बरेच लोकांना म्हणजे समुद्रातील खोल समुद्र मच्छीपेक्षा जी समुद्री किनाऱ्यावर जी मच्छी असते ती जास्त आवडते. तर ती म्हणजे प्रवेश करतानाच आपल्याला दिसलेली आहे. तर आता आपण ती पाहिलीच आहे. तरी आपण एकदा फक्त डबल एकदा झलक घेऊया आणि आपण पुढे जाऊया. काय काय आहे? खाडीतले बोईट आहेत. खाडीतले बोईट आहेत काय? हा चिवणा ना? चिवणा आहे, करपान आहे, जिताडी आहे. हा बघा जिताडा जो माशांचा राजा म्हटला जातो तो जिताडा आहे ना. हा आपला गोदीर आहे, चिवणे आहेत. चिवणे आहेत. म्हणजे आपल्याकडे खाडीतली आपली लोकल मच्छीच मिळते ना? आमचा मुलगा घेऊन येते. मुलगा घेऊन येते. मस्त. ही रामजाच्या होडीतली मच्छी बोलतात. कुठल्या? रामजाच्या होडीतली मच्छी. रामजाच्या होडीतली मच्छी. हा म्हणजे फेमस आहे ही आहे आमच्या रामजाच्या होडीतील मच्छी. जाऊया आपण पुढं. आणि पुढं इथं आंबार आहे. बाय आंबारचा वाट कसा आहे? 100ला आहे का? 100ला वाट आहे? 100ला 3. वा एक नंबर स्वस्त आहे एकदम. आणि इथं आहे सुकी मच्छी. सुरमईचा कसा वाट आहे? हा 300ला आहे आणि 200ला आहे. हा 100ला बांगडा. बघा बिस्किट पापलेट दिसतो इथे. 300ला वाटा. मांजरी 100ला 2 ना? ठीक आहे. चला बघूया. हे ताई तुकडे कुठले आहेत या? तार मासा. हा तार मारतो लांबचे लांब मासा असते तो. कसा आहे तुकडीचा वाटा? एक 200ला 2. आणि इथे गेल्यावर आपणास सुरमई दिसते. आणि इथं आपणास एक बघा एक असा मासा दिसतो करली. खऱ्या अर्थाने आपण म्हटलं जातं की सर्वात चविष्ट मासा. परंतु काय आहे की जरा काटे असल्यामुळे जरा माणूस जरा त्याला टाळतोय. परंतु माझ्यासारखा माणूस खातो त्याला. करली कशी ताई? 300ला ही 300ला 1. आणि ही सुरमई 500ला 1. ओके ठीक आहे. आज पनवेलच्या मार्केटमध्ये जास्तीत जास्त सुरमई दिसते. आणि बघा आपल्याला पापलेटचा छोटा भाऊ दिसतो इथं. हलवा. यो कसा हलवा? 500ला 2. पुढे जर आपण गेलो तर आणखी बघा सुरमई दिसते, सरगा दिसतो. मी फक्त आता प्रवेशच फक्त केला आहे. तर प्रवेशद्वारावर एवढी मासली आहे ना, एवढी मच्छी आहे ना, तर काही बोलून सोय नाही. अजून जर आपण लांब गेलो तर किती मच्छी असेल. म्हणजे जणू काही आपण मागच्या वेळी करंजाला गेलो होतो. ते करंजाचं आता दुसरं स्वरूप हे पनवेल उरण नाका फिश मार्केटला मिळेल. बघूया आपण आणखी काय काय मच्छी आहे. आणि म्हणजे आपलं रेग्युलर मासली मार्केट असतो त्याच्यातून खरेदी करता एक आनंद वेगळा असतो. तो आपण आता आनंद देखील घेऊया. आणि बघा इथं प्रवेश केल्यानंतर म्हणजे प्रवेशद्वाराच आहोत आपण. इथं आता सुरमई दिसते, हलवा दिसते. आता प्रत्येक ठिकाणी आपण सुरमई वगैरे विचारतो. ही बघा एकदम मोठी कोलबी आहे. बिर्याणीला तुम्ही कोलबी वापरू शकता. ही कशी आहे कोलबी? 400 रुपये किलो. आतमध्ये जात आहोत. आणि जर बघितलं तर बघा जी मच्छी मार्केटली मजा असते ती आपल्या अनुभवास मिळते. अरे बाबा बघा कोणतरी दादा वगैरे असं हाक मारला ना की एकदम असं म्हणजे मोठा झाल्यासारखं वाटतं. मस्त छान. ताई कशी कोलबी आहे? 500 रुपये किलो. आणि सुरमई? सुरमई 800ला 1 आहे का? ही 800ला 1 एवढी मोठी? अरे वा एक नंबर. आणि जर बघितलं आपण तर बघा आज खरोखर सांगतो आज जास्त आवक सुरमईची दिसते. काय म्हणावं की पनवेलकरांना सुरमई जास्त आवडते.
आणि इथे बघा, इथे पण सुरमई कोलंबी वगैरे बघा. आता आपण एक मगाशी प्रवेशद्वारावर एक ताड मासा म्हणून एक मासा मिळाला होता, तर तो हा आहे ताड मासा. अगदी माणसा एवढा मोठा मासा. आता तुम्ही म्हणणार की ताड माड म्हणजे काय, तर तुम्हाला सांगतो. ताड माड असतो ना, कसं होतं की मच्छी मार्केटच्या म्हणजे ब्लॉग बनवल्यापासून मच्छीची विविध प्रकारची माहिती मिळते. मला देखील म्हणजे सर्वप्रथम ताड मासा जो होता ना, तो आपल्या करंजाच्या फिश मार्केटमध्ये माहिती झाला होता. आता सहज ओळखू शकतो ताड मासा. हे बघा माझ्या पाठीमागच आहे, अगदी माणसा एवढा मोठा मासा आहे. ताड मासा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ताडी माडी ताडी वगैरे पित असाल तुम्ही ना, तर तोच आपला ताड मासा. चला जाऊया आपण. आपल्या छत्री दिसले आहेत आणि काही माणसं देखील भेटले आहेत. मासे न्यायला आलात काय? मासे न्यायला काय? कुठली तुम्हाला मासली कुठली आवडते अशी खायला? मासली, सुरमई. सुरमई वगैरे. अरे वा, मस्त. ओके ओके, धन्यवाद. बघा मी आता सेंटरवर एकदम आहे. आता तो प्रवेशद्वारावरून आलोय आणि आता इकडे पण मासली आहे आणि इकडे पण मासली आहे. तर आता आपण शापाकडे उरवू आणि बघूया कुठे पहिल्यांदा जायचं. पण जायच्या अगोदर तुमची सर्वांची जी आवडती चिंबोरी आहे ती देखील आपण आता पाहायला जाऊ. ही 500ची म्हणजे अखंड ही 400 देईल ना. ओके ठीक आहे. सर्वांचा लाडका आणि सर्वांचा आवडता म्हणजे शिवडा. बघा शिवडा कसा ओळखायचा नीट बघा, अगदी दिसायला कसा चिवण्यासारखा असतो. बोंबलाचा वाटा तरी कसा आहे? 50 रुपये वाटा हा बोंबील, एक नंबर. आणि पुढे गेलं की बघा हलवा, पापलेट, रावस. रावसचा कसा आहे वाटा? रावस जोडी 700 रुपये. जोडी 600 रुपये. आणि तर आपल्याला करली दिसते. आपल्याला आणखी एक आपला छोटा मित्र भेटलेला आहे. कुठं मासली नाही आलास? मासली आवडते तुला खायला? अरे वा वा, मस्त. लहान मुलांना मासली बोललं म्हणजे आवड, म्हणजे एक प्रकारची आवड असते. आम्ही देखील लहान असताना बोलायचो बाव. बघा कटिंग हाते याला काय बोलतात? कोयता. काय नाही, कोयता असा माराचा एक असते तो ती काची सुरा काय? हा हा ओके. नवीनच एक ताई आता विकायला इथे येत आहे. पण आता आपण पुढे जाण्यामुळे ताईकडची आता माहिती घेऊया आपण. ताई कुठली मासली आहे तुझ्याकडं? करली आहे ना जी? म्हणजे आतमध्ये आहे कुठला यो? तो टोल. आणि हे काय? हलवा. काय आहे हलवा? हलवा सुरमई. काय मासे न्यायला आलात काय? न्यायला आलात काय? घेतली आता झिंगा घेतला, कोलंबी घेतली चांगली, बांगडा घेतले, पापलेट घेतले, सुरमई घेतली. बापरे, काय पार्टी बिटी आहे का? काय पार्टी म्हणजे असं का हॉटेल आहे माझा? हॉटेल आहे काय? कुठलं हॉटेल आहे सांगा. जेवायला येऊन आमची. मातोश्री फेमस. मातोश्री फेमस, गोवा हायवे रोड, शिरडोन मध्ये. ओके ओके. गावठी पद्धतीला आम्ही नवरा बायको दोघंच म्हणजे हे करतो. चालेल नक्कीच भेट देणार. नक्की भेट. एकदम राज असते काय की सामान्यतः बागडा वगैरे सर्वांना माहिती असतो, परंतु कसं आहे ओरिजिनल म्हणजे कसं बागडाचा नक्की काय असतं, कारण बागडाचे विविध प्रकार असतात. ताई यो कुठला बागडा आहे? यो तेली बागडा नाही. कोणत्या कोणत्या प्रकारचा बागडा असतो? तेली बागडा नाही, 3 बागड्याचे प्रकार आहेत ना. बघा हा आपला तेली बागडा. ते आपल्या एकदा पेन कोलीवाडामध्ये मी असं फिरत होतो तेव्हा एका मावशीने सांगितलं की रॉकेल तेल लावला की तेली बागडा, पण रॉकेल तेल लावलेला नसतो काय. आणि ताई यो कुठला आहे? यो असा इकडून कसा काय? हा 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 बरोबर. बघा फ्रेश कसं आहे म्हणून ओळखावं. बघा ही त्याची ही असते म्हणजे काय असं आपलं हा काय बोलते याला? गावरी. ही गावरी जर फ्रेश असली की समजा मासली फ्रेश आहे. आणि बघा जवळजवळ आता हा मासा नष्टच होणार आहे, परंतु आज आपल्याला क्वचित दिसलेला आहे राणी मासा. आणि यो आपला कोंबडा. यो कसा आहे वाटा कसा आहे? हा राणी मासा 200 होता. आणि हा हा म्हणजे नंतर तुम्ही एक्स्ट्रा टाकता माहिती आहे ते मला. आपण आता प्रवेश केला होता आणि 2 रस्ते भेटले. त्याच्यात आपण म्हणजे इकडचा रस्ता पकडलेला आहे. बघा आपण मार्केट फार मोठं आहे असं. आणि होते कसं की माणसं देखील प्रेमळ मिळाले आहेत, त्यामुळं ब्लॉग बनवायला देखील मजा येते. जाऊया. प्रेमळ माणसं आता पहिल्यांदाच मला फिश मार्केटमध्ये भेटले. शेवटी आमचे पनवेलकर आहे. नमस्कार. बघूया आता मार्केटमध्ये जरी नवीन नवीन बदल झाले तरी आपली जुनी माणसं आपल्याला भेटतातच आणि ते एक फार मोठी फिलिंग असते. काय काय आहे आपल्याकडं? कसं आहे वाटा? 400ला. यो 400ला वाटा. आणि यो कितीला? 100ला ना. ठीक आहे ठीक आहे.
आणखी गेले की बघा आधुनिक माणसं देखील नवीन पिढी देखील या आपल्या व्यवसायात उतरलेली आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिमान वाटतो मला. कशी आहे ताई कोलबी? 400 रुपये किलो आहे ना. ही बघा एवढी मोठी टकारी कोलबी आहे, बिर्याणीसाठी एक नंबर आहे. 400 रुपये किलो आहे. आता अल्ट्रा वाईट लावतो म्हणजे दोन्ही साईडची माणसं दिसतील आपल्याला, म्हणजे कोणाची तक्रार राहणार नाही की मी आलो नाही ते. बघा इथून आपण पाठीमागं आल्यावर काय दिसणार आपणास मासे दिसते. कसा होतं की आपल्याला शाळेमध्ये कविता शिकवली जायची की ससा रे ससा दिसतोच कसा रे कापूस पिंजून ठेवला जसा. ज्याप्रमाणे आपल्या जंगलामध्ये ससा दिसतो, प्राणी संग्रहामध्ये ससा दिसतो, त्याप्रमाणे मासे मार्केट देखील ससा दिसतो. तो ससा तुम्हाला मी आता दाखवतो. तर बघा हा आहे तो आपला ससा मासा. जरा नीट ओळखा, याची ओळख व्यवस्थित ठेवा. बघा एक नंबर चविष्ट मासा असा एकदम पांढरा पांढरा असतो म्हणून याला ससा म्हटलं जातं. सशासारखा अगदी चिकना देखील तसाच आहे तो. कसा आहे? ससा आहे 400 आहे. 400 ला अख्खा? अख्खा 400 आहे. 300 ला देणार तुम्ही? ठीक आहे. कसा आहे पापड्याचा भाव? कसा आहे? 250 ला वाटा यो अख्खा. मस्त. करली वगैरे जास्त असते, सुरमई पण जास्त असते. 300 ला ही सुरमई. बघा ही एक सुरमई 300 ला आहे. सस्ता बाजार. ताई यो कुठला आहे? जिताडा. बघा जिताडा माशांचा राजा. ताई जिताडाचा भाव सांगा, कारण बरेच मला विचारतात जिताडाचा भाव किती येतो. तुम्ही किलोचा भाव सांगा. ते कोणाला पाव किलो गेले? 1000 रुपये किलो आहे ना. ते काय नाश्ता टाईम आहे काय? नाश्ता टाईम आहे काय? नाश्त्याचा टाईम. अरे वा, मांडला नाही. हां हां, म्हणजे अगोदर पेटपूजा. बरोबर आहे, ते खायलाच पाहिजे कारण त्याच्याशिवाय ऊर्जा येणार नाही आपल्याला. बघा ताई आता थोड्या दुकान लावेल, पण त्याच्या अगोदर ताईचा नाश्ता टाईम चालू झालेला आहे. बघा इथे आपला हलवा दिसतो. ताई हा हलवा कसा आहे? जोडी 500ला. जोडी 500ला. आजी काय विकायला आलेस? काय आपल्याकडे विकायला काय? सुरमई आहे. हा ह्यो पापलेट आणि सुरमई. परी हा सुरमई हे पापलेट. हा आणि कोलबी. ही कोलबी. हा कोलबी. कोलबी सर्वांना परिचित आहे समजा. जर पुढे गेलो आपण की आणखी देखील मासे दिसते. बापरे ताई यो काय लांब लांब आहे? ही वाम नाही. हे मी एवढे तर वामच्या बद्दल तुकड्या बघायचा, पण आज ओरिजिनल वामने दर्शन दिले बघा. आणि ताई टोल आहे काय? बघा टोलचं पण विविध प्रकार आहेत. आणि ही करली आहे. आणि यो कुठला आहे? यो पोपट काय? हा आपण बोलतो ना नेहमी पोपटासारखा बोलतो, पण बघा हा पोपटासारखा त्याचा नेहमी आकार आहे म्हणून हा पोपट मासा. आता इथं आणखी मासलेने चांगले चांगले दर्शन दिलंय. हा जिताडा. हा ताई यो कुठला आहे? कुठला? सुपरनेस. नवीन नवीन प्रकारची मासल्याची एक आयडिया. आणि यो मिरगल. आणि यो कुठला पापलेट? रूपचंद. हा बघा रूपचंद. आपल्याकडे पेन साईडला जास्त याला गोवा पापलेट म्हणतात. बघा इथं आल्यावर आणखी एक मोठा असा स्टॉल दिसतो आपणास. वाव छान. शंभरला 4 बागडं. आपण जर पुढे गेलो की फार मोठा असा मच्छी मार्केट आहे बघा. ठिकठिकाणी परत एकदा चिंबोरी आलेली आहे. चिंबोऱ्यांची एकदम खाणंच आहे इथं. आतापर्यंत आपण म्हणजे मच्छी मार्केट जो रस्ता होता बाहेर म्हणजे जो इमारत आहे ना, इमारतीच्या बाहेर होतो ती मासली होती. आता आपण थोड्या वेळात म्हणजे इमारती देखील जाणार आहोत आणि बघूया ते काय काय म्हणजे वगैरे मासली आहे. मजा येईल आपल्याला, कारण मासली बघली की मजा येते, तोंडाला पाणी सुटतं. आणि त्याच्यामध्ये कसं आहे रविवार संडे वगैरे असला आणि बुधवार म्हणजे आपल्याला काही काही उपास असतो, काही उपास नसतो. त्याप्रमाणे आपल्या वाराप्रमाणे मच्छी खातो त्याप्रमाणे. आता आपण चाललो आता थोड्या इमारतीत प्रवेश करू. आणि जाताना इथं बघा ज्या तांब्याची आपल्याला हे बघा ही एक तांब आहे. नाही ही पण तांब आहे मावशी. ही पण तांब आहे ना. बघा तांब्याचे 2 प्रकार असतात. एक अशी लाल तांब असते आणि एक आपली पांढरी तांब असते. इथे आपण आल्यावर आपल्याला सर्वांचा आवडीचा बघा कुपा दिसतो. हा कुपा जरा वेगळा असतो. खवले कुपा काय? हा एक प्लेन कुपा असतो आणि खवले कुपा असतो ना. लालवाला कुपा एक मोठा 200-150. हा 200 ना 150.
आणि हे काय आहेत? शिंगाले शिंगल आहे ना, एक नंबर. बघा इथे आणखी देखील एक मच्छी दिसते. कसं आहे की प्यायला बसला माणूस की त्याला चाकण्याला काय आवडतो तर मांदेला. चाकण्याला जास्त काय नेतात? मांदेली. आणि प्रोफेशनल माणसं काय नेतात? म्हणजे प्रोफेशनल खाद्यपदार्थ. माणसं नाही, माणसं सगळी प्रोफेशनलच आहेत. बघा हा बांगडा कसा आहे? बांगडाचा वाटा कसा आहे? 100ला. आणि हा 50ला. खूप स्वस्त अशी मासली आपल्या. आणि ते बघा भरपूर मासल्याची लुटच दिसते, एकदम छान आहे बागडं वगैरे. आता कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आल्यासारखं वाटतं. ज्याप्रमाणे इतर व्यवसाय एकदम अशा बिल्डिंगमध्ये असतात किंवा बिझनेस पार्कमध्ये असतात, त्याप्रमाणे आमचं मच्छी मार्केट देखील एका कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आहे. ते म्हणजे ही जी बिल्डिंग दिसते बघा, एकदम मस्त वाटतं ना, छान वाटतं ना. आता कसं आहे, ऊन जरी असला पाऊस जरी असला तरी टेन्शन नाही आहे. बिंदास मच्छी मार्केटला या, बिंदास भेट द्या आणि बिंदास मासळी खरेदी करा आणि बिंदास खा. एकदम दाबून मच्छी खायची असते. कसं आहे की आता मी प्रवेश तर केलेला आहे, पण आता मला कन्फ्युजन झालेलं आहे की सरळ जाऊ, डाव्या साईडला जाऊ की उजव्या साईडला जाऊ. पण असू द्या, कुठेतरी आपलं तरी नशीब असेल. बघूया. आपण आता उजव्या साईडला जाऊया पहिल्यांदा. बघा आता मच्छीचं आपलं म्हणजे शूटिंग देखील दाखवायला मस्त पडेल. काय ते कापताव काय? बोंबील कापतो काय? बघा इथे आपणास हलवा दिसतो आणि हे पण हलवाच आहे ना. आणि ह्यो काय छोटा पापलेट. बरोबर. ही सुरमई कशी? सुरमई कशी आहे? 500ला. ही 500ला एक, एवढी मोठी. मस्त. ठीक आहे. आणि पुढं आपण गेलो की बघा नुसतं चिंबोरे दिसतात इथं. आज काय म्हणावं की चिंबोरे देखील छान दर्शन देतात. आता जर आपण चिंबोऱ्याचे जरा सिनेमॅटिक झलक घेऊया. बघा चिंबोरे आहेत या. काय वाटतात चिंबोरे? एक नंबर खरोखर सांगतो. कशी आहे चिंबोरीची पाटी? कशी आहे? 800 रुपये. ही 800 रुपये पाटी. हां. आता ही तुम्ही बोलले भरलेली आहे, म्हणजे भरली कशी ओळखायची असते म्हणजे? हा. आणि एकदम आता मी काय बोलतो, काही चिंबोरे बघ असे एकदम काल्या कुलकुल दिसतात. म्हणजे काय प्रकार असतो हा? गावठी म्हणजे खरपणच्या त्या. हा, त्या एकदम टेस्टी असतात ना. बघा आपणास इथं जेवढ्या काय चिंबोरे दिसत ना, या असा रंग कुठे दिसला ना की बिंदास घ्यायचा, कारण ह्या एकदम टेस्टी चिंबोरे असतात एकदम. या कालवा ना, हे कालवाचा वाटा कसा आहे? 100. आणि हा शिवल्या 100. आणि ते बघा आणखी मोठी मोठी मासे दिसते. आपण इमारतीत आलो ना की तिथे आणखी भारी भारी मासे दिसते. हा आवाज मला पाहिजे होता हो. सुरमई घे, हलवा घे वगैरे. पापलेट घे. हा एक नंबर. बरोबर. चांगली मच्छी घे. यो तार मासा नाही. हा मगाशी आपण एक बघितला होता लांबचे लांब मासा, तो यो तार मासा. ताडी माडी कशी आहे तुकडी? ताडाची तुकडी कशी आहे? 50ला. ही 50ला तुकडी आहे. पुढे आणखी आपण गेलो की बघा आणखी मासली दिसते इथे. बापरे बघ, यो काहीतरी एलियन वाटते मला. माकोल नाही हो. बघा माकोल कसा असतो बघा, मोठाचे मोठा. ते ठिकाणी आपण जायचं ते उत्कृष्ट किती आहे, ते छान किती आहे आणि कुतूहल वाटावं म्हणून काय हवं असतं रेटिंग आणि तिथले काही रिव्ह्यू, म्हणजे जे आपले काही आपले विचार शेअर करतात. तर एक भाऊ भेटलेले आहेत, तर ते आपल्याला छान अशी माहिती देतील आणि आपण बघूया. कारण माझ्यापेक्षा भारी काम त्यांनी केलेलं आहे. मस्त वाटतं. मी आलेलो आहे इथे ह्या मार्केटमध्ये. हे आमचे पनवेल ओरण नाक्याचा फिश मार्केट आहे. बरोबर. आता मी हे पापलेट घेतले, तुम्ही पापलेट बघू शकता. हा एकदम ताजा पापलेट आहे आणि किती फ्रेश आहे तुम्ही बघू शकताय. हा आपल्या महाराष्ट्राचा राज्य मासा आहे. राज्य मासा आपल्या महाराष्ट्राचा. बरोबर. आणि ही आपली कोळंबी, ही क्वालिटी बघा कोळंबीची. हातात घेतल्यानंतर तुम्हाला कोळंबी काय प्रकार असतो हा दिसेल. बरोबर. एकदम पांढरी फटक कोळंबी. आणि मी या ताईंकडे नेहमीच येतो मच्छी घ्यायला. संपूर्ण मार्केटमध्ये फिरून नाही तर डायरेक्ट घरातून निघालो की डायरेक्ट मी इथेच मच्छी घ्यायला येतो. अप्रतिम मच्छी असते. तुम्हाला मी पापलेट दाखवतो दुसरा, की पापलेट कसा असतो आणि पापलेट कसा असायला पाहिजे. तुम्ही बघू शकता पापलेट. हा आता फक्त याला खाचा पाडल्यात. हा तव्यावरती शालो फ्राय करण्यासाठी पापलेट घेतलेला आहे. तुम्ही याचं बघू शकता किती रेड ब्लड आहे. हा बरोबर. एकदम क्लोज घेऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि हा मार्केट आपला एक नावाजलेला मार्केट आहे आणि विश्वासाने इथे मच्छी मिळते. कधीही या, खात्रीशीर मच्छी मिळते. खूप खूप धन्यवाद साहेब आपले.
बघा आपण आलेलो तिथे आणि भाऊ परत भेटत. भाऊ सांगा आम्हाला मासली तुम्ही. आता बघा तुम्ही इकडे ह्या ताईंकडे मी आलेलो आहे. आता तुम्ही तिथे मला बघितलं, तिथे मी पापलेट आणि कोळंबी दाखवली तुम्हाला. बरोबर. आता इथे आलोय, ही सुरमई तुम्ही बघू शकता. तुम्ही नीट बघा, गोल्ड फिश आहे. म्हणजे सिल्वर सुरमई काय असतो तो हा सिल्वर सुरमईचा प्रकार आहे. बरोबर. छान हेवी सुरमई आहे. त्याच्याबरोबर तुम्ही अजून एक फिश बघू शकता, हा आहे रावस. हा रावस तुम्ही बघू शकता, रावस क्वालिटी बघा. म्हणून हा आपला उरण नाक्याचा जो पनवेलचा उरण नाक्याचा जो फिश मार्केट आहे हा त्यासाठीच प्रसिद्ध आहे. ही आहे पिवळी वाम. हा पिवळी वाम काय नक्की प्रकार असतो हा? म्हणजे पिवळी वाम आणि हा समुद्राचा मासा आहे. 6 समुद्राचा मासा. हा समुद्राचाच मासा आहे पिवळी वाम. हा बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता. आता हे पिवळी वामचा भाव काय ताई? 1200 रुपये किलो. आणि ह्या सुरमईचा ताई काय भाव आहे? पूर्ण 800 रुपये किलो, जसं किलो 1200. असा किलो 1200 रेट्स असतात. कसं असतं, तुम्ही जर का पूर्ण मासा घेतलात तर थोडा वेगळा रेट असतो. हा. तोच मासा तुम्ही जर का कापून घेतलात तर थोडासा भावामध्ये फरक असतो. कारण की शेपटीचा भाग, डोक्याचा भाग हा सगळा त्यात मॅनेज होतो. बरोबर. त्याच्यामुळे रेट्स मध्ये थोडं 100-200 रुपयाचा फरक पडतो. नक्की या. हो नक्कीच नेहमी या. तुम्हाला आवडती मासली कुठली आहे तुमची? सुरमई हा? सुरमई 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 जास्त आवडते. तेव्हाच पनवेल मार्केटला सुरमई आज जास्त दिसते मला. बघा जर आपण पाहिलं तर बघा 1 नंबर जितारा आहे. आणि जितारा बघा किती मोठा आहे. एक किती किलोचा असेल जितारा? 4 किलो. थांबा तशीच पकडू ना. हा एवढा मोठा जितारा ना. बघा जितारा किती मोठा आहे बघा. जवळजवळ 2 फुटाचा जिताडा आहे. बरोबर आहे. मी देखील पाया पडतो. असं काही नाही. चला एवढ्या वेळेला सगळ्या ताई दिसल्या, काकू दिसल्या, मावशी दिसल्या. आता चक्क भाऊ दिसतोय. काय आपल्या प्रत्येक फिश मार्केटमध्ये भाऊ हा दिसलाच पाहिजे, कारण भाऊ शिवाय अपूर्ण आहे. भाऊकडे बघा राज्य मासा आपला पापलेट आणि ही पिवली वाम. भाऊ यो काय ही तांब आहे ना. मगाशी इथं लाल तांब दिसली, आता इथं पांढरी तांब दिसते. ही लालच आहे का? हा हा लाल आहे बरोबर. बघा भाऊ शिवाय आपला मच्छी मार्केट अपूर्ण आहे. चला भाऊची बघा ही मासली आहे आणि भाऊनी ना आपल्या दुकानाला मस्त डेकोरेशन केलेलं आहे. जरा भाऊचं डेकोरेशन आपण पाहून घेऊया. भाऊ दाखवा आम्हाला काय काय. जवळ जाऊ काय? थांब थांबा. ही काय? ही उर्मिला. हा ही शर्मिला आणि ही मीना आणि ती टीना. ती टीना. बोलो ना भाऊ शिवाय अपूर्ण आहे. आता भाऊ आपला मोठी मोठी मासे दाखवतील. भाऊ दाखव ना. रे भाऊ कुठला मस्त आहे? जिताडा एवढा मोठा. 10 किलोचा जिताडा. बघा किती मोठा जिताडा आहे. चला आता जवळ जाऊया जिताड्याच्या. बघा जिताडा असा ओळखायचा असतो. जसं आपण पुढे जाऊ तसं आपणास विविध प्रकारची मासे दिसेल आणि येणारे ग्राहक देखील दिसतील. हा हो घेतलाय. मग बघा काय आहे यो काय आपलं. ही करली काय? करली. हो करली चवीला टेस्टी. माझी फेवरेट आहे करली. असं तांब वगैरे जास्त दिसते. लगेच शेपटी बनवावं लागतो. परंतु ही शेपटी मला ओळखी नसेल. कशी आहे ही? सुरमई आहे का? हा हा कुपा आणि ही सुरमई. मस्त छान. हा बघा इथं देखील काय की पनवेल फिश मार्केटला आज दादा भाऊ ताई सगळे भेटतात. एक नंबर मजा येते मला पण. ताई यो कुठला मसला एकदम मसा याला? कुठला? सौंदर्य काय? याचा भाव काय? 500ला 2. बघा वेगवेगळी प्रकारची मासली मिळते इथं. आणि यो टोल ना. यो अख्खा 500ला आहे. अख्खा 500ला एवढा आहे. मस्त. हा काय टी टाइम आहे ना. चहाचा टाइम आहे त्याला. चहा घ्या चहा घ्या. हो 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 घेईन ना. त्याच्यात काय. यो कुठला आहे का? यो ॲटम बॉम्ब काय? बाबा इकडे बघा ॲटम बॉम्ब कसा वाटते बघा. ॲटम बॉम्ब. हा ॲटम बॉम्ब. ही कोलबी. आणि यो कुठला आहे? शौंडाल. हा पोपट ना. हा मस्त. हा टोल. यो बघा. हा बला बला. ताई जिताडा कसा आहे? 800 रुपये किलो. जाऊया आपण पुढं. चला शेवटी परिक्रमा करत करत आपण इकडे आलोय.
इथं माणसं दिसतात. हा बघा, या ताईकडे नुसती कोलब्यांचा खजिना दिसतो. ताई कुठली कोलबी आहे? ही समुद्राचे पण नाव कायचा? तिचं नाव काय? कुठली? जिली कोलबी. बघा कोलबीचे विविध प्रकार असतात. जिली कोलबी, चैती कोलबी, टायनी कोलबी. आणि यो शेंगाट नाही जावला. हा तो सुका जावला मिळतो तो, नंतर या सुकवतो त्याला. बरोबर, हा ओला जावला. हा बरोबर. नमस्कार. इथे आणखी ग्राहक आलेत. नमस्कार. मासे नाही आलात काय? ओके ओके. काय काय मासली कुठली कुठली आवडते तुम्हाला? आम्हाला सगळ्या प्रकारची मासली आवडते मला. हा, एक नंबर. घेतलाय. तुमच्या चेहऱ्याच्या तेजावरून समजतं की तुम्ही मासली भरपूर खात असाल. भरपूर असं नाही पण चवीने खातो आम्ही. चवीने खाता. हा अगदी छान मस्त. गणपती बाप्पा मोरया. विघ्नहर्ता आपल्याला प्रत्येक वेळी भेटतो सर्व. आणि इथं आणखी आलो की बघा, आज आपल्याला काय काय इथं पाहायला मिळतं. सगळे प्रकारची मच्छी या ताईकडं एक नंबर आहे बघा. कोलबी बोलू नको, बोंबील बोलू नको, डबल जिताडा बोलू नको, सुरमई बोलू नको, आणि अजून कुपा बोलू नको, बोंबील बोलू नको, पापलेट बोलू नको. अगदी ताईने राज्य मासा देखील विकायला आणलेला आहे. वा वा वा. ताईचं कौशल्य एकदम भारी आहे, एकदम आयडिया पण भारी आहे. चला आपण छोट्या सुरमई पाहिला. आता भाऊ भेटलेत. भाऊ काय करतील माहिती आहे? आपल्याला मोठी सुरमई दाखवतील. ही फ्रीज आहे का आडवी? हा एक नंबर. ही किती किलोची असेल अंदाजे? 8-9 किलोची. छान छान. वाव एक नंबर. कोलंबी मिळतेच आपणास. ही कुठली कोलंबी आहे? कुठली? करपाल. बघा ही हिला करपाल म्हणतात. करपालचा भाव काय? 1000 रुपये किलो. आणि ती ताई काय कापते तिथे? बागडे का? आणि हा कुठला आहे? हा नारबा ना. चला आता आणखी एक आपल्या तिसरे भाऊ भेटले आहेत तिथे. भाऊ शिवाय मच्छी मार्केट हे अपूर्ण आहे. एकतरी भाऊ तिथे असावाच लागतो. कोलबी म्हटली जाते टायगर कोलबी. टायगर म्हणजे काय? वाघ. वाघ कोलबी. अगदी वाघासारखीच बघा, तिला पट्टे बिट्टे आहेत. हा हे बघा वाघासारखे पट्टे आहेत म्हणजे टायगर कोलबी म्हटली जाते. अरे वा. काय मासे नाही आलात काय? एकदम फेवरेट मासे कुठले तुमच्या आवडची? सुरमई काय? म्हणून पहिली सुरमई उचलली तुम्ही? तारली. चला आपण आता जिथून सुरुवात केली होती डावा आणि उजवा, परंतु काय आहे की मधला होता तो राहिला होता. आता आपण मधल्या ठिकाणी जाऊया, बघूया आपण. इथे देखील दिसतात. अरे वा वा. यो हलवा नाही एवढा मोठा बघा, 2 फुटीचा हलवा आहे यो. आणि इथे एक करली दिसते. एक करलीचा भाव काय? नगावर आहे 150 रुपये. नगावर आहे. ओके ओके. बघा एकच असा मच्छी मार्केट असेल की तिथे नगावर तुम्हाला मासली मिळेल. आणि नगावरची मासली आपल्याला जास्त परवडते. काती काढली मी घाबरलो इकडं. अरे बाबा बाबा हत्यारच काढताना एकदम. मी इथं आलो आणि ताईने हत्यारच काढली सगळी. ही कुठली ताई मासली? पिवळी वाम ना. हा रावस आहे बरोबर. आज आपल्याला विविध प्रकारची मासे दिसते बघा. बघा एकदम. हा आपल्याकडे काय विकायला आहे? सुरमई हलवा पापलेट. आज ताम सुरमई हलवा भरपूर दिसला आपल्याला मासली मार्केटमध्ये. मस्त वाटलं, छान वाटलं. ओके. ओके. चला तर आपला आता बघा मासली आपली नाचते बघा. चला आता आपण बाहेर तर पडलो आहे, पण एक ताई मात्र राहिली होती. शेवटी आपण तिथं आलो. ताईकडे काय आहे तुझ्याकडे ताई? सुरमई. आज सुरमई लय भरपूर आहे आपल्याकडं. जास्त सुरमईच आहे. सुरमईची सीझन आहे आता. सुरमईची सीझन आहे ना. मगाशी आपल्याला काकू भेटलेले आहे. आपण विचारलं कसे आहेत, बरे आहेत. काकू देखील आता आपला स्टॉल लावलेला आहे इथं. तर आपण संपूर्ण जो पनवेल उरण नाका फिश मार्केट जो आहे तो एक्सप्लोर केलेला आहे. अगदी माणसं खूप प्रेमळ आहेत आणि मच्छी मार्केट देखील खूप छान आहे. मी एवढा फिरलो,
भाऊ दादा म्हणतात मस्त वाटतं, जरा मोठा माणूस झाल्यासारखं वाटतं आणि खात्री आहे की मोठाच माणूस होणार. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट जर नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय एकविराई.